प्रथम किंवाचा एक मेंबर मी झालो त्या कंपनीचे CEO करण गोयल यांना सांगतो मानवंदना देतो आज. आणि त्यानंतर चेअरमन क्लबचे आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सिनियर लीडर प्रमोद केतमाळे सर आणि रफिक शेख सर यांचं आता कार्यक्रम संपला तरी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी एवढ्या लांबून प्रवास करून आज ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लीडर कोल्हापूरचे मी मगाशी म्हटलं ते सर्वांचे लाडकेच आणि तेवढेच तसं बघायला गेलं तर आता प्रमोद केतमाळे सरांना बघितल्यानंतर किंवा शेख सरांना बघितल्यानंतर एक वेगळा आपल्यामध्ये संचार निर्माण होतो. तो भाग वेगळा आहे कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांची एनर्जी. पण या दोन प्रकारची माणसं बघायला मिळाली मला. एका बाजूला मी प्रमोद सर आणि रफिक सरांना बाजूला ठेवतो, एका बाजूला ठेवतो म्हणजे ए साईडला, आणि बी साईडला मी कुचेकर सरांना ठेवतो. कारण कुचेकर सर चेहऱ्यावर नेहमी स्मित असेल, कधी सिरियस नसणार ते, कधी बघितलं नेहमी सिरियस त्यांना बोलताना. तर मी त्यांच्याशी जास्त संपर्कात आहे, दुसरे म्हणजे केतमाळे सरांच्या संपर्कात आहे, त्या दोघांच्या संपर्कात आहे. पण एक कुचेकर सर म्हणजे आपल्याला जी लहानपणापासून एक वयस्कर लोकांना बघण्याची सवय असते की त्यांच्याबद्दल काही न बोलता जो आदर असतो तो त्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे काही न बोलता त्या व्यक्तीने काही न बोलता आल्यानंतर जो आदर निर्माण होतो ती व्यक्ती म्हणजे कुचेकर सर. आणि आज पहिल्यांदा भारावून गेलो आणि बघितलं, बोललो सुद्धा, बऱ्याच वेळेला बोलणं झालं. रफिक सरांशी कधी माझं बोलणं झालं नाही, पण प्रमोद सरांशी तसं बघायला गेलं तर जॉईनिंग पासून माझं बोलणं आहे. दर 2-3 दिवसाला एक फोन असतो. आणि आज त्या दोघांनी पाहिल्यानंतर म्हणजे ज्यांना पाहिल्यानंतर ज्यांना ऐकल्यानंतर आदर निर्माण होता अशा या दोन व्यक्ती, असा दोन्हीचा संगम. म्हणजे संगम होताना बऱ्याच वेळेला आता इथं कोल्हापूरमध्ये पण बघतोय की आपल्याला कृष्णा आणि पंचगंगेचा संगम बघायला मिळतो. कृष्णा तशी जोरात वाहतो, जोरात. आमच्याकडे केरळ आणि कृष्णा म्हणतात, एक फास्ट कृष्णा संत वाहते आणि वारणा तशी फार जोराने येते. तसा दोन्हीचा संगम म्हणजे आमच्या टीमला लाभलेले हे मार्गदर्शक. आणि हा संगम आज इथं झाला आणि त्या संगमात आम्ही आमचे पाय धुतले, एवढंच काय ते सार्थक असं. आणि फार समाधान लाभले. माझं फील्ड फार वेगळं आहे. मी डॉक्टर चिदानंद शेटे, माझी PhD झाली वनस्पतीशास्त्रात. मी गेली 12 वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करते. वशिला नसल्यामुळे मी अजून परमनंट झालेलं नाही. ही खेळजनक बाब आहे. जानेवारीपासून माझा किंवाच्या प्रॉडक्टशी पहिल्यांदा संपर्क आला जानेवारीमध्ये. तो पण एक मिसेसच्या 8 तासांमध्ये. ती माझी मिसेस पण आता इथे उपस्थित आहे, ती पण एक्झिक्युटिव्ह आहे. तिचं पण BEd झालेलं आहे. आता BEdची अवस्था अशी आहे की एक तर तुम्ही 10 लाख रुपये, 15 लाख, 20 लाख तुमच्याकडे तयार ठेवा तर जॉबची संधी मिळण्याचे चान्सेस आहेत, मिळेल त्यांनी गॅरंटी नाही. आणि दुसरीकडे जर तुम्ही आता जॉब करायला गेला तर 2 ते 3 हजार रुपयावरती तुम्हाला राबावं लागतं. तिला म्हटलं असं काय करण्यापेक्षा तू बिझनेस कर. तर एका अशाच XYZ व्यक्तीकडून आम्ही प्रॉडक्ट घेतले. त्या व्यक्तीला पण कदाचित माहिती की अजून आजपर्यंत कळलेली नाही किंवा प्रॉडक्ट ती व्यक्ती घेते पण तिला माहिती नाही. ती प्रॉडक्ट घेतली आणि विकायला सुरुवात केली, तिला एक बिझनेस काढून गेला. घरी आम्ही वापरते, बाहेर प्रॉडक्ट दिले. प्रॉडक्टचे रिझल्ट फार चांगले आले आणि रिस्पॉन्स फार चांगला मिळाला आणि रिपीटेड घरी यायला गेलो होतो. मग आम्हाला थोडंसं कुतूहल निर्माण झालं. त्याचंही कारण सांगतो. कारण बिझनेस म्हणले की पहिला आपल्या डोक्यात येतो पैसा. त्या प्रॉडक्टला आम्हाला मिळत होते 30% डिस्काउंट. ह्या प्रॉडक्टला 30% डिस्काउंट आहे म्हणजे आम्हाला पहिल्यांदा क्वालिटीची शंका आली होती आणि एवढा स्वस्त प्रॉडक्ट आहे मला त्याची गॅरंटी नाही. पण रिझल्ट आणि रिस्पॉन्स चांगला मिळाल्यानंतर 30% डिस्काउंट आहे. प्रॉडक्ट एवढे चांगले आहेत. माहिती काढायला गेलो कुठेही मिळेना. वेबसाईटवरती गेलो. वेबसाईटवरती मी सगळं बघितलं कंपनीविषयी. पण मला तिथे असं हिंट मिळाली की स्पॉन्सरला कुठेतरी मेन्शन केलेलं आहे कंपनीच्या वेबसाईटवरती. आम्हाला मग स्पॉन्सरचं पण काय लक्षात येईना. मग आमचे जवळचे मित्र, व्यवसायाच्या निमित्तानं का होईना पण फार जवळचे मित्र झालेले लोहार सर, की आज म्हणजे त्यांनाही माहिती आहे आम्ही फार एका घरचे असल्यासारखं म्हणजे पाहुण्यांच्या पेक्षा जास्त क्लोज असणारे लोहार सर. त्यांना सांगितलं की असा एक बिझनेस आहे आणि ह्याची आपल्याला माहिती काढायची. मग लोहार सरांनी वेबसाईटवरून वगैरे गेले, त्यांनी कनेक्ट केलं. मग त्यांना कंपनीतून प्रमोद सरांचा नंबर मिळाला, प्रमोद सरांच्याकडून कुचेकर सरांचा नंबर मिळाला. सर आम्हाला फीडबॅक देत होते की असं एक व्यक्ती त्यांनी आम्हाला इथे कोल्हापूरचा नंबर दिला वगैरे. कुचेकर सर त्यांच्या घरी गेले, त्यांनी प्लॅन सांगितला. एक वैशिष्ट्य सांगतो, प्लॅन ऐकला सरांनी आणि सर प्लॅन ऐकल्यानंतर इमिडिएट सरांचा फोन आला, सर 1 नंबर आहे आपल्याला करायचा. आम्हाला काय माहिती नव्हतं. सरांनी फक्त इतकंच सांगितलं की हे आपल्याला सर करायचं आहे आणि 1 नंबर आहे सर, असं आहे तसं. म्हणजे सरांनी ऐकल्यामुळे सर इतके भारावून गेले होते की सर काय सांगतात ते कळत नव्हतं, फक्त भारी एवढंच कळत होतं.
कारण सर एवढं सांगतो, अहो ह्यातून पैसे आहेत, त्यातून पैसे आहेत, ह्यात पैसे आहेत, इथे पैसे आहेत, ह्याची एवढी इन्कम आहे, तेवढी इन्कम आहे. म्हणजे सरांनाच एवढा प्लॅन पटला होता. फक्त आमचा सरांच्यावर विश्वास म्हणून आम्ही फक्त यस म्हणलं. आम्ही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे विचार सुद्धा केला नाही. आणि फक्त एक काय झालं, आमच्या इथे सरांचं रजिस्ट्रेशन झालं. तो भाग चांगलाच आहे, कारण त्यांनी आम्हाला फार मदत केली आहे. त्यांच्यानंतर मग आमचं रजिस्ट्रेशन झालं. एक वैशिष्ट्य सांगतो की त्याच वेळेला लॉकडाऊन झालं होतं. मी जूनमध्ये रजिस्ट्रेशन केले, जानेवारीपासून प्रॉडक्ट वापरले, जूनमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर फक्त मी प्रमोद घेतमाळे सरांच्या बरोबर एकदा 2 वेळा बोललो. आणि त्याच्यानंतर फक्त मी ऑनलाईन मीटिंग कधी चुकवली नाही आजपर्यंत. एखादी मीटिंग चुकली असेल, जी प्रत्येक संडेला मीटिंग असते, जे ट्रेनिंग असतं ते सगळ्यात महत्त्वाचं. मी तेव्हा त्यांची ट्रेनिंग ऐकले. मी ते बुकलेट कुचेकर सरांच्याकडून, कुचेकर सरांनी काही वस्तू आणि ते बुकलेट मला ट्रान्सपोर्टनी पाठवलं लॉकडाऊनच्या काळात. मला एक पुस्तक पाहिजे म्हणत. आणि आता जे पुस्तक आहे त्याची जुनी कॉपी आहे. ते पुस्तक घेतलं, मी पुस्तक पूर्ण वाचलं, बऱ्याच वेळा रिपीटेडली वाचलं. मी वाचून पाठांतर केल्यासारखं केलं. अक्षरशः मी नोट्स काढतो कॉलेजमध्ये शिकवताना, तशा पद्धतीने मी त्याच्यावर काम चालू केलं. माहिती नव्हतं काय, कारण आमचं थोडंफार काम कसं चालू होतं, प्रश्नच नाही की आम्हाला असे एक्सलंट सगळे गुरु लाभले. लोहार सर असतील, कुचेकर सर किंवा प्रमोद सर, रफिक सर, सगळेच बेस्ट आहेत. ऑनलाईन बऱ्याच जणांना मी ऐकले. डॉक्टर किशोर पिंपळेंच्या बरोबर तर तुम्ही कधीही माझ्या मागे विचारा, माझा रोज एक दिवस तर पिंपळे सरांना फोन असतो. कुठलीही व्यक्ती माझ्या जर शॉपिंगमध्ये आली तर त्या व्यक्तीला कसलाही प्रॉब्लेम असू दे, मी दुसऱ्या मिनिटाला पिंपळे सरांना फोन लावतो. सर असा व्यक्ती आहे, त्याला हा प्रॉब्लेम आहे, आपण कशी सुरुवात करायला पाहिजे. माझा ऑलवेज काय दिवशी तर 3 वेळा सर दिवसातून पिंपळे सरांच्या बरोबर फोन झाला. तर अशा व्यक्ती आहेत की जे फुल्ली सपोर्ट करतात. मला त्या व्यक्तीने मी भेटलो नाही, कधी त्यांना बघितलं नाही. प्रमोद सरांची माझी 3 वेळा भेट होता राहिली. आज 4थ्यांदा मी आज भेट झाली आहे. मी माझं भाग्य समजतो. आज सुद्धा मी येणार नव्हतो, त्याचंही कारण सांगतो नंतर, पण आज सुद्धा मी येणार नव्हतो. जूनला रजिस्ट्रेशन केलं. फक्त एक ठरवलं की हे चांगलं आहे, कारण मी स्वतः ऑर्गॅनिक मध्ये गेली 12 वर्ष काम करतो. शेतीचे प्रॉडक्ट मी स्वतः फॉर्म्युलाइज करतो. आणि मला हे पटलं कंपनीचं की सगळे 100% नॅचरल हर्बल आणि आयुर्वेदिक. मी प्रत्येक कंटेंट वाचलेल्या सगळ्या प्रॉडक्टवरती काम केलं आणि वापरले सुद्धा. मी फक्त कसा प्लॅन केला, हे आज प्लॅन कसा बघायला गेलो तर मी 99% होतो म्हणलं तर चालेल, म्हणजे मी नाही आहे, पण तरी झालं तर मी 1% ना काय 1% कमीच होतो. तो गुरुनीच तेवढा आशीर्वाद द्यावा आणि तो आज आशीर्वाद मिळाला. कारण सगळ्यात आज पहिलं काय होतं की रफिक सरांची पहिली स्टोरी सांगितली सुरुवात करताना. पहिली स्टोरी त्यांना एक आशीर्वाद मिळाला, त्यांना एक आशीर्वाद मिळाला. आणि हा असा आशीर्वाद मिळाला की नाही, तेच उदाहरण 2 माझ्या समोर आली कंपनी जॉईन करताना. एक सगळ्यात जवळचं उदाहरण आहे, लोहार सरांच्या वडिलांना डायबिटीस आहे आणि सर जॉईन झाले त्या दिवशी गोट्याला जखम होती त्यांच्या वडिलांना. एवढी सिव्हिअर जखम होती डायबिटीसची की सर म्हणत होते की कदाचित हे जर बरं झालं तर सर तिथून पाय वगैरे कापायला लागेल, म्हणजे ही कंडिशन होती. आणि सरांनी जॉईनिंग केलं आणि सरांनी शुगरच्या अँटी शुगरच्या टॅबलेट्स घेतल्या, हेल्दी स्प्रे घेतला. आणि बरोबर 20 दिवसानं 28 तारखेला जून मधल्या सरांचा माझा फोन झाला, सर त्यांची जखम 90% वाढली. आणि त्यावेळेस एक लीडर, मला नाव लक्षात नाही, की जे ट्रेनिंगला होते नाशिकचे, फार्मामध्ये काम करतात ते, हा, त्यांना मी ऐकलं की मी जाता जाता शेवटी सांगितलेलं त्यांचा किस्सा की ते फार्मा इंडस्ट्रीमध्ये 2nd पोस्टला आहे, म्हणजे त्यांना सायनिंग अथॉरिटी आहे कंपनीची. त्यांना लिगामेंट इंजुरी झाली होती आणि त्यांच्याकडे रफिक सर गेले. हा किस्सा त्यांनी सांगितला आणि स्टेम सेल ड्रॉप त्यांनी दिला होता. हा ड्रॉप चालू करा आणि मग आपण त्याच्यावर बोलूया. त्यावेळी त्या प्रवीण सरांनी सांगितलं की मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये 2nd पोस्टला काम करतो, एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये, औषध कंपनीमध्ये, आणि हे मला काय औषधाचं सांग. हसले होते माझ्याकडे, मला काय माहितीये का, त्यांनी परत पडलं म्हणले वा. पण जेव्हा मीटिंग झाली ना, मीटिंग मध्ये पाया पडले माझे. आणि मग ते म्हणले की 8 दिवसात की मला म्हणले मला पाय घुमडता येत नव्हतं आणि फार हालचालच करता येत नव्हती. परत 8 ते 15 दिवसांनी परत रफिक सर गेले होते, तर ते मांडी घालून बसले होते. ती म्हणली मला मांडी घालता आली त्या प्रॉडक्टमुळे. त्या दिवशी मी ठरवलं, त्यावेळेला त्यांचा आकडा होता साधारण, मी त्यावेळेला ठरवल्यानंतर 250 मेंबर्स त्यांनी केले होते. आणि त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी माझा पगार आत्ताच्या कंपनीत पगार आहे त्याच्यापेक्षा ₹1 जादा होईल, त्या दिवशी मी नोकरी सोडणार आहे. या 2 गोष्टी, म्हणजे हे काय रचलेलं नाही आहे किंवा ठरवलेलं नाही, समोर जिवंत उदाहरण आहेत, आपल्या समोरची उदाहरण आहेत. माझ्या मेसेजचा पण प्रॉब्लेम गेली 2 वर्ष बघतोय, तो सुद्धा आहे अजून चालू, पण बऱ्यापैकी 70-75% तो प्रॉब्लेम कमी झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यानंतर निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर काही फारशी माहिती नसल्यामुळे मी फक्त काय सांगत होतो, ही कंपनी चांगली आहे, तिचे प्रॉडक्ट हर्बल आयुर्वेदिक आहे, मी दाखवायचं ओपन करून, हे बघा हे कंटेंट आहे, हे प्लांट्स आहेत. वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, मी त्या फील्डमध्ये काम करतोय, रिसर्चमध्ये काम केले मी गेल्या 10 वर्षामध्ये. तर मला एक अनुभव, मी औषधी वनस्पतीमध्ये पण काम केले. एक वैशिष्ट्य आहे डिवाइन इंडस्ट्रीचं, तुम्ही जर वेबसाईटवरती गेला आणि प्रॉडक्ट लिस्ट बघितली,
कुठलाही प्रोडक्ट हर्बल आणि वेलनेस मधला म्हणते, बाकी पर्सनल केअर वगैरे ठीक आहे, सगळे डिटेल्स आहेत त्याच्यावरती. तुम्ही बघा कुठले प्लांट्स वापरलेले आहेत, ते प्लांट्स कुठे आढळतात. काही वेळेला तर त्या प्लांट जर समजा डायबिटीससाठी वापरलं जात असेल तर हे खरंच वापरलं जाते का, ही शंका सुद्धा तुमच्या मनात येणार नाही. अशा पद्धतीची लिंक आहे, त्याला जर त्या प्लांटला क्लिक केला तर इंटरनॅशनल जर्नल लेवलला एल्सवेअर नावाचं एक पब्लिकेशन आहे, की त्या पब्लिकेशन मध्ये जर पेपर पब्लिश असेल, एखादं संशोधन पब्लिश असेल, त्याला जगमान्यता असते. तर ते पेपर सुद्धा इंडस्ट्रीने त्याला अटॅच केलेले आहेत, मी स्वतः वाचलेले आहेत ते. जर शुगरसाठी वनस्पती वापरली जात असेल तर ते कितपत प्रूव्ह आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालेले इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेले पेपर किंवाच्या वेबसाईटमध्ये प्रॉडक्टमध्ये काही ठिकाणी जर ब्ल्यू कलरमध्ये प्लांटचं नाव असेल तर त्याला क्लिक केला तर तो एंटायर पेपर तुम्हाला वाचायला मिळतो. मग मी ठरवलं फक्त असं, मी फक्त सांगायचं होतं की प्रॉडक्ट किती चांगले आहेत. मी कुणालाही फोर्स केलं नाही, मी माहिती सांगत होतो आणि तुम्हाला करायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला विचारणार नाही परत फोन करून की तुमचं काय झालं. तरी सुद्धा माझे पहिल्याच महिन्यामध्ये साधारण 20-22 जॉईनिंग झाले आणि फक्त नक्की त्याच महिन्यामध्ये अशा ऑफर नव्हत्या पेलिंगच्या, अदरवाईज अचिव्हमेंट झाले. तिथून परत आतापर्यंतचे माझे जूनला रजिस्ट्रेशन झाल्यापासून आतापर्यंत माझे 50 मेंबर आहेत, 50 जणांची माझी टीम आहे. फक्त एक मला असं झालं की कोल्हापूरशिवाय मटेरियल मिळत नव्हतं, कारण सरांनी पण मला ट्रान्सपोर्टला काही मटेरियल पाठवलं होतं, स्टडी मटेरियल सुद्धा. मी ठरवलं की एवढ्या लांबून आपली जोडलेली लोक जर परत कोल्हापूरवरून मटेरियल आणायला लागत असेल, लांब नाही आहे पण लॉकडाऊनचा काळ होता आणि अडचणी फार होत्या, मग मी डिसिजन घेतलं की आपण शॉपिंग चालू करूया. मग मी सगळा अभ्यास केला, 50,000 रुपये उभा करायचे होते. मी परमनंट असल्यामुळे फारशी त्याची ताकद माझी नाही आहे, तरी सुद्धा मी विचार चालू होता माझा मिसेसचं काहीतरी करूया. ती मुली एवढी कुठून आणायची, काहीतरी करूया तर आपण शॉपिंग चालू करूया, त्याशिवाय प्रॉडक्ट देता येणार नाहीत. आणि मी तो डिसिजन घेतला. डिसिजन घेतल्यानंतर आमचा डिसिजन झाल्यानंतर फक्त कन्फर्मेशनसाठी मी प्रमोद सरांना परत फोन केला होता, सर असं असं शॉपिंग चालू करतोय, मी विचार करतोय काय करतोय. सर आता तुम्हाला दिसलेच निगेटिव्हिटी हा प्रश्नच नाही यांच्याकडे. बहुतेक मला त्यांना मायनस मॅथ्स पण आवडत नसावं, कारण मायनसचे मॅथ्स मध्ये येते, फक्त प्लस त्यांना आवडत असावं, कारण त्यांनी पॉझिटिव्हली सांगितले की सर तुम्ही करा पाहिजे. अशी वेळ होती की आम्हाला, मी काय सांगतोय, फक्त गाईड आहे आपल्याला, गुरु आहे, पण आम्ही खरं वास्तविक 3 महिने एकलव्यासारखं काम केले. आज आम्हाला अर्जुन झाल्यासारखं वाटतं. फक्त एकलव्याला कसं द्रोणाचार्य काय, द्रोणाचार्य मनात स्वीकारलं होतं, आमच्याकडं तर मन धन सगळे आम्हाला सपोर्ट होता, फक्त लॉकडाऊनमुळे भेट होत नव्हती एवढेच. एकलव्य तर आमचे लहान फरक आहे, नक्कीच आहे, पण असं मला अर्जुन झाल्यासारखं वाटतं. म्हणण्याचं कारण असं की तेवढ्यात सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी करत गेलो. शॉपिंग चालू झाली. वैशिष्ट्य म्हणजे लोहार सरांचं आमचं बऱ्याच वेळा शॉपिंगच्या बाबतीत बोलणं झालं, पण लोहार सरांचा सिग्नल येत नव्हता. आम्ही शॉपिंग चालू केल्यावर मात्र लोहार सरांना पण वाटलं आपण शॉपिंग चालू करायची. आमचं डिस्कशन बऱ्याच एकदम ग्राउंड लेवलला डिस्कशन झालेलं आहे, कारण सगळ्या गोष्टी पुढे सांगायच्या असतात. आम्ही कुठे जनतेला फसवत नाही का, हा सगळ्यात मोठा एक डोक्यात येणारा प्रश्न होता, पण तो कधीच मिटलेला होता मला. मग शॉपिंग चालू केली. शॉपिंगच्या माध्यमातून आता फार चांगलं काम चालू आहे नांदरे गावामध्ये. ऍक्च्युली आता तिथं बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यात काही ना काही लोक काम करतात, फार वर्षापासून जॉईन आहेत, पण ते कुठे कामच करत नाही. आता थोडक्यात पॉज घेतला त्यांनी, पण थंड आहे म्हणा. सांगली जिल्हा पूर्ण तसा ओपन आहे, अजून बरेच काम आहे. 32 वेळा आता ऍक्टिव्हिटी ऐकायला मिळते सारखी, रोज मी ऐकतोय. पण सांगली आणि सांगलीचा जवळपासचा परिसर प्रचंड अजून माग आहे, अजून लॉकडाऊनची भीती आहे लोकांच्या मनामध्ये. पण असा एक प्लॅटफॉर्म मी सरांना पण बोलून दाखवले ना की मी या फील्डमध्ये म्हणजे माझं जसं जॉईनिंग झालं, मी फक्त माझ्या डोक्यात एकच होते की मला टीचिंग करायचं आहे, रिसर्च करायचा आहे, त्यात मी काम करत होतो. पण ज्या दिवशी माझ्या मनात आलं की सरांना म्हणलं नाही ह्या फील्डमध्ये जरासं आम्ही लेट आलोय, त्याच्या आधीच यायला पाहिजे होतं, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. ती वेळ आणि माणसं पण त्या रूपाने आपल्या समोर यायला लागतं. म्हणजे ती एक गोष्ट बऱ्याच वेळेला पुरातली पण तुम्ही ऐकली असेल की पूर आल्यानंतर एका पुजाऱ्याला न्यायला नाव आली होती. म्हणजे संधी समजणं पण फार महत्वाचं आहे की पुजाऱ्याला एका नावेत बसून ती 4 पोरं आली, चला पुजारी बाबा तुम्ही बसा, नाही म्हणलं माझा देवच येणार आहे, मगच मी नावेत बसणार, मी काय येणार नाही. त्यावेळेला गाभाऱ्याच्या पायरीला म्हणजे त्या पायरीला पाणी होतं, गाभाऱ्यात पाणी शिरल्यावर दुसऱ्या मजल्यावर गेला, दुसरी बोट आली जवानांची, त्यांनी म्हणले चला बसा, नाही म्हणलं माझा देवच येणार आहे, मगच मी बसणार. तिसऱ्या मजल्यावर गेला, पाणी आलं आणि पाणी नाका तोंडात चाललं, त्यावेळेला वरून हेलिकॉप्टर आलं, ते पण मिलिटरीचं. त्यांनी म्हणले खाली दोर सोडला, चट, नाही म्हणलं माझा देवच, एवढी वर्ष मी सेवा केली, देवच येणार, आणि तो बुडून गेला. मेल्यानंतर आपण एक काल्पनिक चित्र उभा करतो, देवापाशी गेला, त्यांनी म्हणले तुझी एवढी सेवा केली मी आणि तू मला काय न्यायला लागलीस. तर त्यांनी सांगितलं पहिल्या आलेली 4 मुलं असू देत, नंतर आलेली बोट असू दे, नंतर आलेली हेलिकॉप्टर असू दे, त्या सगळ्या रूपात मीच तुला आलो, तू मला ओळखू शकला नाहीस. तर आपल्याला ही किंवा म्हणजे संगीताला लोक जर ओळखता आले नाही तर ते सुद्धा सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. कारण संधी मिळणं आणि संधी मिळवणं, ती संधी आत्मसात करणं, संधी सगळ्यांनी येते, येत नाही असं नाही.
पण संधी आत्मसात करणारे त्याचे प्राणी वाचले असते आणि देवाची श्रद्धा पण वाढली असते, कारण त्याला देव दगडात किंवा वेगळ्या पद्धतीने बघायचं, देव माणसात असतो. तसं सर म्हणले तसं कुठलं विमान जायचं तर किंवा रूपी विमानात बसायचं आपल्याला, म्हणजे ते सुद्धा कसं तुकाराम बसले आपल्याला ऐकून आहे सगळ्यांना पुष्पक विमान म्हणतो. आणि त्यांना कळलं की काय संसाराचा सार आहे, तर आपल्याला जन्माचा आणि स्वप्नांचा सार म्हणजे किंवा आहे, आणि त्याचं विमान आलेलं आहे, बसायचं की नाही आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे. आणि ही मला संधी दिली त्याबद्दल किंवा डॉक्टर करण गोयल, प्रमोद सर, रफिक सर, कुचेकर सर, लोहार सर, या सगळ्यांचे तुम्हा सगळ्यांचे सुद्धा, कारण आपण आता सगळे एका कुटुंबातले आहोत. सगळ्यांना धन्यवाद.